मनोज जरांगेंचं मुंबईत भव्य स्वागत होणार असून मुंबईत कोट्यावधींच्या संख्येने मराठा बांधव हे दाखल होणार आहेत। मुंबईतील बैठकीनंतर जरांगेंच्या शिष्टमंडळानं ही माहिती दिली आहे। तसंच मुंबईत येण्यापूर्वीच आरक्षण मिळाल्यास मराठा समाजाची मुंबईत विजय सभा होणार असल्याचं सुद्धा शिष्टमंडळानं म्हटलेलं आहे। जरांगेंच्या शिष्टमंडळानं आज मुंबईतील मराठा समन्वयकांसोबत बैठक घेतली। दरम्यान अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणामध्ये अटकेची कारवाई झालेले ऋषिकेश बेदरे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। मनोजदादा जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये आगमन तर होणारच। मग एकतर ते त्यांच्या उपोषणासाठी असेल, नाहीतर मग विजयी सभेचं रूपांतर त्याच्यामध्ये झालेलं असेल। पण मुंबईमध्ये त्यांचं स्वागत जंगी होणार। आयदर आम्ही एकतर मनोजदादांना उपोषण करण्याची वेळ येऊ नये, राज्य सरकारने त्याच्या अगोदर दिलं तर ती विजयी सभाच या मुंबईमध्ये साजरी होईल। मंडळानं मुंबईतील शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली आणि त्याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। जरांगे पाटलांचं 20 तारखेला या ठिकाणी आंदोलन सुरू होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी जे मराठा समन्वयक आहेत मुंबई त्याचबरोबर जालनाहून आलेले हे या ठिकाणी पाहणी दौरा करताना पाहायला मिळत आहेत। शिवाजी पार्कवरती हा पाहणी दौरा सुरू आहे। शिवाजी पार्क नंतर आझाद मैदान आणि त्यानंतर बांद्रा अशा 3 ठिकाणी ही पाहणी झाल्यानंतर जागेबाबत निश्चिती केली जाणार आहे। मुळात आझाद मैदानची घोषणा ही सर्वप्रथम करण्यात आली होती, मात्र तेच ठिकाण जे आहे ते सोयीस्कर आहे सर्वदृष्ट्या असं सांगितलं जात आहे। त्या अनुषंगाने आझाद मैदान जवळपास निश्चित मानलं जाते, मात्र तरीसुद्धा 2 पर्याय जे आहेत शिवाजी पार्क आणि बांद्रा याची देखील चाचपणी सुरू असल्याची सांगितलं जाते। त्यामुळे आता नेमकी कुठली जागा ठरते हे पाहणं महत्त्वाचं राहील। यासाठी पोलीस परवानगी अद्याप मिळालेली नाही आणि त्या संदर्भात देखील पत्रव्यवहार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसात नेमकी काय भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। रोहित शिगवणसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई।